नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकरी वर्गासाठी फार्मर आयडी सुरू करण्यात आली आहे। फार्मर आयडी ही एक युनिक ओळख क्रमांक प्रणाली असणार आहे। फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकरी विविध योजनांचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकतील, जसे की पीक विमा योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, सिंचन योजना अशा विविध योजनांचा लाभ शेतकरी या फार्मर आयडीच्या स्वरूपातून घेऊ शकतात। ही फार्मर आयडी कुठे काढायची, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि या आयडीचे फायदे काय आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आता तुमच्याजवळ फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। जसे की आधी आपण थेट योजनांचा लाभ घेऊ शकतो, परंतु मित्रांनो, तुम्हाला जर आतापासून योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। त्यासाठी आपण अर्ज कसा करू शकतो व फार्मर आयडी काय आहे, त्यासाठी आपण अर्ज कसा करू शकतो व फार्मर आयडी काय आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। फार्मर आयडी म्हणजे काय? फार्मर आयडी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की फार्मर आयडी म्हणजे काय। तर मित्रांनो, आपण तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे। मित्रांनो, फार्मर आयडी योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे, ज्याच्या मदतीने आपण विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो। फार्मर आयडी ही एक युनिक ओळख क्रमांक प्रणाली असणार आहे। त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकरी विविध योजनांचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकतील, जसे की पीक विमा योजना असेल, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, सिंचन योजना अशा विविध योजनांचा लाभ शेतकरी या फार्मर आयडीच्या स्वरूपातून घेऊ शकतात। शेतकऱ्यांसाठी अर्ज करणे आणखीन सोपे होणार आहे, कारण याद्वारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया लवकरात लवकर होईल व शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीसाठी ऑनलाईन नोंदणी देखील करता येणार आहे। त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे। फार्मर आयडी कसा तयार करायचा, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएसटी सेंटरला जाऊन भेट द्यावी लागेल आणि आपल्या सोबत 7/12 उतारा तसेच आपले आधार कार्ड व आधार कार्ड सोबत लिंक असणारा मोबाईल नंबर असणे आपल्याकडे गरजेचे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।